डहाणू तालुक्यातील आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड याला एका वीज ग्राहकाकडून 2 लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे। वीज चोरीच्या प्रकरणात कारवाई होऊ नये यासाठी 3 लाखांची लाच आव्हाड यांनी मागितली होती। त्यापैकी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले। याआधीही महावितरणाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारामध्ये पकडण्यात आले होते। त्यामुळे पालघरचा महावितरण विभाग लाचेच्या प्रकरणामध्ये गुरफटल्याचे या कारवाईवरून दिसत आहे। याआधी पालघरचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या लाचेच्या प्रकरणात कारवाई केली होती। एका तबेल्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी तक्रारदार यांना 7 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। ही कारवाई न करण्यासाठी आव्हाड यांनी 3 लाख रुपये लाच तक्रारदाराकडून मागितली होती। तक्रारदार यांनी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या संबंधित तक्रार केल्यानंतर त्यात तक्रारीत तथ्य आढळले। मागणी केलेल्या लाचेच्या 3 लाख रुपये रकमेपैकी 2 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना आव्हाड यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे। डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पालघरच्या पथकाचे पोलीस उप अधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस कर्मचारी नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोळे, दीपक सुमडा, आकाश लोहरे, जितेंद्र गवळी यांनी केली आहे।